नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। हिंगोली नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली। या सभेत शिवसेनेचे महमूद बागवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। यासोबतच 4 स्वीकृत सदस्यांचीही निवड जाहीर करण्यात आली। नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस मुख्याधिकारी अरविंद मुंडे उपस्थित होते। सभेत शिवसेनेचे 16, राष्ट्रवादीचे 10, भाजपचे 5 व काँग्रेसचे 2 नगरसेवक सहभागी झाले होते। उपनगराध्यक्षपदासाठी केवळ महमूद बागवान यांचा अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली। स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे गुड्डू बांगर व नितीन बांगर, राष्ट्रवादीचे शेख शकील तर भाजपाचे कैलास शहाणे यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। निवड झालेल्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार संतोष बांगर, युवा जिल्हा प्रमुख राम कदम, ॲडव्होकेट अविनाश बांगर, गणेश बांगर, संदीप मुदिराज, संतोष गोरे, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण, शेख निहाल यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते। हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक।